पतिव्रता बनायचं असेल तर अट नंबर 1, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. विठाला 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 विठाला. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता याचा अर्थ काय झाला? पतीच्या मतानुसार जी वागते तिचं नाव पतिव्रता. आपल्या मताचा विचार तिनं उकरून काढायचा नाही. अक्षदा अंगावर पडल्या ना, तुझ्या मताला मुठमाती दे, तू तुझ्या मताचा विचारच करायचा नाही. सगळं नवऱ्याच्या, म्हणजे थोडक्यात असं, नवऱ्याच्या मतानुसार म्हणजे त्याच्या आवडीनुसार स्त्रीनं पतिव्रता होण्याकरता नवऱ्याच्या आवडीचा विचार करावा. त्याला जे आवडतंय तशी तू राहायचं, चालायचं, बोलायचं, वागायचं, बस. याला म्हणतात अनुसरण भाव, मतानुकरण. नवऱ्याला आवडतंय तसंच जग, नवऱ्याला आवडतंय तसंच बोल, नवऱ्याला आवडतंय तसंच चाल, तू तशी वागली पाहिजे. आपल्या मतानुसार नवरा फिरवायचं नाही, मग ते जमत नाही. तुझ्या मताला मुठमाती दे. दिवसातनं 24 वेळा नवऱ्याच्या तोंडावर आपलं तू बोंबलत राहती. तुम्हाला काय अक्कल नाही, तुम्ही निवड बावळटच आहे, मी काय म्हणते ऐका ना, माझं काय मत आहे, माझं तुझं मत मातीत घाल. तू पतिव्रता अशी कशी नवऱ्याला सांगते माझं मत ऐका? त्याच्या म्हणण्याप्रमाणे जग. त्याला जसं आवडतं त्याला. तुझ्या नवऱ्याला जर आवडतंय ना 9 वारी साडी तू नेसली पाहिजे, तुझा गाऊन जाळून टाक, बात नाही पाहिजे बिलकुल. पतीची या मता. तुझ्या नवऱ्याला वाटतंय ना तू कुंकू लावावं, टिकलीचं पाकिट पूर, गुडगाभर खडा खांदून टाक, पुरून द्यायचं. नवऱ्याच्या आवडीप्रमाणे जगलीस, वागलीस, चालली, बोलली तर पतिव्रता. भांडी घासाय त्याला लावती, पोरा आंघोळी त्याला घालायला लावती, पतिव्रता म्हणून गावातनं मिरावती होय ग. भांडी तेच घासतय, पोरं आंघोळ्या तेच घालतय, शाळेला पोरं तेच नेतय, तेच आणतय. आणि हे आपल्या सेक्टर मध्ये, त्या गल्लीमध्ये पदर डोक्यावर मोठा वाढायचा, मी फार मोठी पतिव्रता. घासल्याट वाचायचं का तुझ्यावर? मेलं ना भांडी घासून घासून, पोरं देऊ दोन 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 दोन. पतीची या मता वास. नवऱ्याच्या आवडीचा विचार, आपल्या आवडीचा विचार नाही. ते ना मताला मुठमातीत देणे बुवा. तुकाराम महाराजांना लोक म्हणले हे स्त्री न करायचं पतिव्रता व्हायला, तुम्ही भक्त पतिव्रता बनला. तुम्ही कोणाच्या आवडीची भक्ती? महाराज म्हणतात आम्ही आमच्या आवडीची भक्ती करणं कधीच सोडून दिलं. भक्तीच्या प्रांगणात आल्यावर आमच्या आवडीचा विचार कधीच नाही केला. जी देवाला आवडते तीच. ह्याची थोर भक्ती पतीची या मता त्याला जोडून घ्यायचं, हे चिथोर भक्ती. जसं स्त्रीनं नवऱ्याच्याच आवडीचा विचार करावा तर पतिव्रता, तसं भक्तानं भगवंताला जी भक्ती आवडते तीच करावी. आपल्या मनाचा स्वशहानपणा करू नये. आणि स्वशहानपणा करून भक्ती करणारी माणसं परमार्थात ठेचा खाल्ल्याशिवाय राहत नाही. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. स्वशहानपणा नाही. मी म्हणतो तुझ्या म्हणण्याला काय करायचं बाबा? आणि मला सांगा, निदान वारकरी संप्रदायापुरतं जर बोलायचं झालंच तर वारकरी संप्रदाय थोरा मोठ्यांनी आचरलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये थोरा मोठ्यांनी सुद्धा शहाणपणा स्वतःचा घुसडलेला नाही. आणि इथून पुढच्याही काळात कोणाचा उगा एखादा कितीही मोठा महाराज झाला ना, ज्ञानेश्वरी पाठ, हरी ते त्याचा त्या गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, त्यानं भरपूर पाठांतर केलं. चांगदेव पासची सोडवतोय, अमृतानुभव, विचारसागर सोडवला. लय ज्ञानी झालं, नाही ज्ञानी जरी झालं तरी त्याला स्वतःचं मत संप्रदायात मी म्हणतोय असं करा म्हणता येणार नाही बाबा. म्हणून वारकरी संप्रदाय टिकला, नाही तर बऱ्याच जणांनी मागच खाऊन टाकला असता. किती पण मोठा महाराज होऊ द्या, ज्ञानी होऊ द्या, शहाणा होऊ द्या, पाठांतर त्यानं भरपूर करू द्या. विचारसागर सोडवलाय, पंचदशी फडफड फडफड सांगतोय अर्थसहित. ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे. एवढा मोठा महाराज जर झाला आणि आळंदी पंढरीच्या वाळवंटात त्यानं जाओ,
आणि वारकऱ्यांमध्ये उभा राहून त्यांना असं म्हटला ना, वारकरी मंडळीनो आता असं करा, मी फार मोठा शहाणा झालेलो आहे, आता तुका म्हणे नामा म्हणे जनी म्हणे सोडून द्या आणि मी काय म्हणे ते म्हणा. कुत्रेवनी मार खाईल वारकऱ्याचा. वारकरी संप्रदाय टिकला याला कारण हे आहे. तुका म्हणे जनी म्हणे नामा म्हणे, मी काय म्हणे बायकोला सांग. तुझं ऐकायला आम्ही आलेलो नाही. वारकऱ्याचा रट्टा लय निराळा. तू काय म्हणे का बस, तू काय म्हणे जनी म्हणे नामा म्हणे बोल. प्रश्न असा आहे, पतीची या माता त्याला हेची थोर भक्ती, आपल्या आवडीची नाही भक्ती, देवाला आवडते तीच. 8 नंबर 2, पतिव्रता व्हायचंय का स्त्रीला? 8 नंबर 2 शास्त्रानं सांगितली, पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती. महाराज याचा अर्थ काय झाला? महाराज म्हणतात याचा अर्थ असा झाला, पतिव्रता स्त्रीनं दुसऱ्याच्या नवऱ्याची स्तुती करायची नसते. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतात, कुणी करत असेल तर ऐकायला सुद्धा तिथं थांबायचं नाही, कान ते ठाई असं राहायचं. वा अवघड आहे. पतिव्रता स्त्रीनं दुसऱ्याच्या नवऱ्याची स्तुती करायची नाही. आपल्याची केल्याशिवाय सोड, आपला कसला का असा ना पण आपल्याचीच करायची. वा काळा नाकटा चपटा हेकटा वागटा कसला का असा ना पण अक्षय कुमार माझाच म्हणायला. वास शेजारणीचा गोरा गोमटा असू देखना असो उचपोरा असो काय मातीत घालायचा, तुझ्या वाट्याला नाही ना तो. बायांचं बावळटपणा वाढला आणि इकडे शास्त्राचं पायदळीत तुडवावं लागल्या. शास्त्र बोंबलून सांगतंय दुसऱ्याच्या नवऱ्याची स्तुती करायची नाही, कुणी करत असेल तर ऐकायला सुद्धा थांबायचं नाही. बाया काय काय बावळाटा अशा करायला लागल्या, आपल्याच नवऱ्याच्या तोंडावर शेजारणीच्या नवऱ्याची स्तुती करायला लागल्या. शास्त्र यालाच पापातलं महापाप असं म्हणतं. करायचं तर करा. आपल्या नवऱ्याच्या तोंडावर शेजारणीच्या नवऱ्याची स्तुती, मूर्खपणा करते तू. सरळ सरळ दिवसातनं 5-50 वेळा बाय आपल्या नवऱ्याला, तुम्हाला अकल नाही, तुम्ही निवड मूर्ख आहे, तुम्ही निवड बावळट आहे, शेजारच्या पिंटूचे पप्पा किती चाळ, तुला घेणं काय. 50 वेळा म्हणते पिंटूचा पप्पा पिंटूचा पप्पा पिंटूचा पप्पा. आग लागली पिंटूच्या पप्पाला, तुझ्या वाट्याला आप्पा बघ ना तू. पिंटूचा पप्पा आणि पिंटूचा पप्पा. महापाप का करते तू? पापातलं महापाप. पतिव्रता नेणे आणि महाराज पतिव्रता स्त्रीनं दुसऱ्या नवऱ्याची स्तुती करायची नाही, कोणी करत असेल तर ऐकायला थांबायचं नाही. हे जसं मगाची या पतीची या मताला ह्याची थोडं भक्ती तुम्ही प्रमाण दिलं, तसं या पतिव्रता नेणे अनेकांची स्तुतीला प्रमाण द्या. महाराज म्हणतात प्रमाण घ्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. एका वाचुनीच्या अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्महत्येचं पातक आम्हाला तर बाबा. न म्हणो या देव अनिकाशी, शतखंड माझी होईल रसना, जरिया वचना पालटेन. न म्हणो या दुसऱ्याला देव सुद्धा म्हणणार नाही, वाकणार नाही दुसऱ्या कोणापुढं. ही आमची निष्ठा आहे, ही आमची परंपरा आहे, हा आमचा सद्भाव आहे, हा आमचा अनुसरण भाव आहे. माझ्या शतखंड माझी होईल रचना, 100 तुकडे होतील माझ्या जिभेचे दुसऱ्या कोणाला देव म्हणत बसलो तर. एवढी निष्ठा आहे. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती. 2 नियम शास्त्राचे आणि 2 प्रमाणे याची सांगितल्यानंतर लोक म्हणले महाराज पतिव्रतेचं उदाहरण पतिप्रियता तिच्या जवळ किती असते तेवढी नारायण प्रियता तुमच्या जवळ आहे. सप्रमाण तुम्ही सिद्ध केलं, आभारी आहोत. पण आम्हाला जरा हे तुमचं बोलणं अर्धवट वाटतंय. महाराज म्हणले तुम्हाला अर्धवट वाटतंय कसं काय? नाही म्हणले कसं आहे, स्त्रियांच्या जातीनं भक्तानं भगवंताची सेवा करत असताना भक्त पतिव्रता बनावून त्याची सेवा कशी करावी तुम्ही प्रमाणानं मांडलं. तुम्ही तसं करताय. स्त्रीनं पतीची या माता, पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती या अटीत राहून तिनं पातिव्रत्य धर्म सांभाळायचा, तिनं तसं वागायचं, चालायचं, बोलायचं, पती धर्माचा विचार तिनं करायचा, अनुसरण भाव करायचा, जोपासायचा. हे सगळं पत्नीनं भक्तानं एवढे तुम्ही एकांगी बोलला. एकांगी बोलला महाराज. महाराज म्हणतात एकांगी म्हणजे हो ना, स्त्रीनच फक्त असं करावं तसं करावं,
भक्तानच फक्त असं जगावं, तशी भक्ती करावी. आणि ज्या भगवंताला तुम्ही पती परमेश्वर मानला, ज्या स्त्रीनं ज्या आपल्या नवऱ्याला परमेश्वर मानून त्याची सेवा करायला सुरुवात केली, त्याच्या मताचा विचार सुरू केला, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. आहे का नाही? बी साइड सांगा ना, बी साइड. इकडं नुसतं असं बोलता काय, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, आणि हे न घालायचं रोज लाता. या गाड्याचं काय सांगाल का नाही तुम्ही? ज्याला देव मानायचं ते देवाचं काय बोलाल का नाही? महाराज म्हणतात का मग त्याची जबाबदारी त्यानं पार पाडायला नको? महाराज म्हणतात बरोबर आहे तुमचा मुद्दा, त्याची जबाबदारी त्यानं पार पाडायला पाहिजे. मग पाडतो का? महाराज म्हणतात हो. आणि महाराज म्हणले वेडेनं, तो विश्वंभर बाबांच्या पासून आमच्या घराण्यानं पोजलाय, त्याची सेवा पिढ्यान पिढ्या करत आलोय. आणि आमच्याच घराण्याचं काय, ज्ञानदादांपासून तो पूजनाला आहे संप्रदायामध्ये, साधू संतांनी त्याची सेवा केलेली आहे. अरे तो आमचा पतिदेव म्हणजे पांडुरंग परमात्मा, तो भगवान परमात्मा, त्याची जबाबदारी पार पाडतो का विचारता कशाला? तो पार पाडतोच. आणि पाडत जर नसता तर आमच्या बाप ज्याद्यांनी त्याची सेवा केलीच नसती. तो त्याची जबाबदारी पार पाडत नसेल ना, पतिदेव त्याची जबाबदारी पार पाडत नसेल तर पत्नीनं त्याला पूजायची कारणच नाही बाबा, अजिबात नाही. बोंबलू द्या संस्कृतीनं चांगलं. पती हा पत्नी करता देव असतो हो, पण ती ज्या वेळेला ओवळायला देवाला येते त्यावेळेला तिनं 3-in-1 सायकल ब्रँडच्या अगरबत्त्या ताटात जरी घेतलेल्या असल्या आणि ज्याला ओवळायचं आहे त्याला जर भानच नसलं, तरी ओवळावा. अरे लाज वाटली पाहिजे. बायको आपल्याला देव म्हणून ओवळायला येते. बेट्या नीट राहा, तुझे पाय धुते, सारखाच का गटरीत नाही येतो? देवानं देवाची जबाबदारी पार पाडायला नको का? देव मानती, देवासारखं नको वागायला. 3-in-1च्या उदबत्त्या ताटात घेऊन लागा 7-8 उदबत्त्या घेऊन ती ओवळायला तुला उभा राहिली येड्या. आणि तू दारात तिकडून आला. ज्या देवाला वावळायचं आहे त्या देवाच्या तोंडाचा वास जर उदबत्तीच्या वासाला माग सारत असला तर वावळावा का पेटवावा? बायांचं बावळटपणा काय सांगावं. पेताड्याला सुद्धा वावळायला लागला तुम्ही, काय अकलीचा भाग आहे का तुम्हाला? पती हा देव असतो होय बिचारे, पती हा देव असतो, पण देव पेत नसतो. आणि जो पेत असतो तो देव त्याला ठोकायचा असतो, हाताने नाही. ज्या बाईला वाटतं आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी तिनं माझा अध्याय पाठ करून टाका. चला पटक्याचा अध्याय सांगतो. अध्याय संपल्या पुंडलिक वरदा म्हणायचं इमानदारी. ज्या महिलेला वाटतं आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी त्या बिचारीनं आपल्या नवऱ्याच्या येण्या जाण्याच्या वेळा लक्षात ठेवाव्यात. शक्यतो संध्याकाळी 7 वाजता ढोसून पिऊन जर येत असेल तर तुम्ही 6 वाजता दारात राहावं. 6 वाजता दारात तयारीत उभं राहावं, मोकळ्या हातानं नको. येड्या बाबळीचं काटवान काढावं, 1.5 वाव लांब असावं, मनगटासारखं जाड असावं, त्याचे काटे काढलेले नसावेत. नवरा ढोसून घरी आल्याबरोबर घोट्यापासून ठोकायला सुरुवात करावी. येण्याप्रमाणे 9 दिवस गडी ठोकला की 10व्या दिवशी सोडतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पाठ करून टाका अध्याय आपल्या भावाची, तुम्हाला भावबीजच. त्याचा लाड केला ना तुम्ही. पेताडा सुद्धा ओळखत बसला त्यामुळे ते रगीलपणा करायला लागले ना. डबल पिऊन यायला लागलं उसनं पैसे घेऊन शेजाऱ्याकडं. पहिली गोष्ट, पेताड्याला कुठल्या बुवा बाबाकडे नेऊ नका, तसल्याला बेत नाही ती जात. बुवा महाराजाला देवाला भिवून पेताड्यान दारू सोडले वय कवा? नाही 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 नाही. जोपर्यंत ते माइंड कंट्रोल करत नाही तोपर्यंत दारू सुटणं अशक्य आहे, खात्रीनं सांगतो. बुवाला आणि बाबाला भेट येतावा ते लय पुढची जात ही पेताड्याची. ते दारू सोडवणाऱ्याला शिकवून येतील. किती टाइम घ्यावी, ज्यादा झाल्यावर काय उतारा घ्यावा. पीएचडी असती गड्यांची त्याच्यातली, लय चाटाळ. म्हणून दे बुवा बाबाला भेटय असं नाही, मनाचा ताबा ठेवीपर्यंत तोपर्यंत ती दारू सुटत नाही असा प्रश्न आहे. त्या स्त्रियांनी एक कठोरपणा असा निर्णय घेतला पाहिजे. का नवऱ्याला त्या ओवाळायचा पेताड्याला? गब्बी ओळा. दसऱ्याला तर आमच्याकडे बाया म्हणतात बुवा
तुमच्याकडे कसं काय कोणा दसऱ्याला नवरा पिऊन आलंय, त्याला उभं राहायचं कळलं ना. आणि दसऱ्याला आल्यावर त्याला ओवाळताना काय म्हणते, इतर वेळेत नाही पण दसऱ्याला पिऊन आलंय ते बावळा, डोळं पांढरं व्हायची पाळी त्याची. आणि तू काय म्हणते येडे, ती बाई काय म्हणते माहिती ओवाळताना, शिलांगण खिळून आला दर्याच्या काठी. अगं हे न गाठली होती हातबट्टी. शिलांगण खिळून आला दर्याच्या काठीन, आणलं माणिक मोती टाका आमच्या ताटी. तांबे पातेली गालास भोगोली इकू इकू पिलंय हे. काय तुझ्या ताटात आहे माणिक? हेच माणिक आहे, घे बसलं तर ताटात. जाऊ दे नदीला, आता धरणात टाक नेऊन, पुन्हा वर नाही आलं पाहिजे गणपती बाप्पामुळे. फार पुढच्या वर्षी येऊच नका म्हणे. येड्या बाया पेताड्याला सुद्धा ओवळून पुन्हा आणखीन वडाला दोरा गुंडळून गुंडळून बेजायला करायला लागल्या. आणि ह्योच नवरा पाहिजे, खपू दे म्हण ना आता. पुन्हा कशाला 7 जन्म पाहिजे, ब्याध ही एकदाच आली वाट्याला. बरं ते आलेलं काय बदलायची पाळे? बायांचं जीवन अवघड आहे रे बाबा. ते काही एक्सचेंज ऑफर आहे का? जुनं द्या नवं घ्या, हाय तेच घ्या, सांभाळून घ्या, स्मशानापर्यंत न्या. अवघड खेळ आहे हा. महाराज त्यानं त्याची जबाबदारी पार पाडली का? पार पाडलीच पाहिजे. आणि नसेल पाडत तर मग का देव मानायचा, का सेवा करायची? महाराज तुम्ही ज्या पंढरीनाथ भगवान परमात्म्याची आवडीनं निष्ठेने एवढी सेवा करता, तो त्याची जबाबदारी पार पाडतो का? महाराज म्हणतात पाडतो पाडतो पाडतो. महाराज तोंडी भाषण नको, प्रमाणानं बोला. महाराज म्हणतात प्रमाण पाहिजे, घ्या प्रमाण. आलिया आघात देव त्याची जबाबदारी पार पाडतो. जशी पुरुषानं पत्नी आपल्याला परमेश्वर मानते, तर तिच्या आबरू रक्षणाची जबाबदारी तुझी झाली. तिच्या कपड्याला त्याची मरेपर्यंतची जबाबदारी तुझी झाली. मरेपर्यंत तिला पोटाला अन्न पाणी देणं जबाबदारी तुझी झाली. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, परमात्मा त्याची जबाबदारी पार पाडतो. योगक्षेम वहाम्य म्हटल्यामुळं परमात्मा त्याची जबाबदारी पार पाडतो, टाळत नाही. म्हणून आजीवन जीवनामध्ये पतिव्रता भक्त बनून आम्ही त्याची सेवा करतो. विठोबार पतिव्रते निष्ठा, आवड, सद्भाव, पांडुरंग परमात्म्याच्या पायीशी तुमचा जसा सद्भाव, दोन्ही आम्हाला कंपॅरिझन तुम्ही आम्हाला चांगलं समजून सांगितलं. महाराज म्हणतात बाबा नुसतं पातिव्रत्यावर बोलायचं झालं, पतिव्रते निष्ठा तुम्हाला व्यक्त करून दाखवायची ठरलं तर किती काळ जाईल, किती काळ जाईल, अनंत काळ जाईल. महान आहे पातिव्रते. आणि ते या प्रकर्षानं पातिव्रतेची जोपासना किंवा पतिव्रतेची निष्ठा, तिचा तो पतीच्या प्रती असणारा आदर जर पाहायचा असेल तर फक्त या महान असणाऱ्या भारत देशाच्या मातीमध्येच तो पाहायला मिळेल.
इट्स हॅपन ओनली इन इंडिया. विठाला 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 विठाला. रशिया, जपान, अमेरिकेत पतिव्रता हुडकून काढावी लागेल. पतिव्रता या भारत देशाच्या मातीमध्ये कणाकणामध्ये समाविष्ट आहे ती पतिव्रता. इतर ठिकाणी काय पतिव्रतेचं. आणि हे काय बर का, आपल्या सुद्धा म्हणजे भारत देशाच्या संस्कृतीमध्ये सुद्धा शहरी विभागापेक्षा ग्राम्य खेडवळ जो भाग आहे, वाड्या वस्त्यांचा ग्रामीण एरिया आहे ना, पतिव्रतेची निष्ठा अजूनही कितीतरी बघायला मिळते. व अजून हजारो लाखो स्त्रिया आहेत, पतीनं घास घेतल्याशिवाय नाहीच तोंडात घास घालणार. जर अडकलाच शेवटची इष्टी नाहीच मिळाली बेडमधनं त्याला तिकडं त्या गावाला जाण्याची, अडकून पडलात, ती बिचारी रात्रभर उपाशी राहील, तोंडात घास नाही घेणार. शहरातली कदाचित शोधून थोडस संशोधन करावं लागतं शहरामध्ये. पण खेड्यामध्ये खेड्यातल्या आया बहिणीचं पातिव्रत्य पण बोलण्या चालण्यातनं. खेड्यातली बिचारी पतिव्रता आई बहीण आपली बिचारी महिला नवऱ्याला अरे तुर बोलली कधी? तिला शास्त्र कळत नाही बाबा, मी छातीला हात लावून शकतो. खेड्यानं संस्कृती जोपासली, शहरानं त्याची वाट लावली. आणि त्याची वाट लावलेली पुन्हा वाटेवर यावी याकरता हा भव्य कीर्तन महोत्सव. बिघडलेली डोके ताळ्यावर यावी याकरता भव्य कीर्तन महोत्सव. कैराटपणा वाढलेला सैराटपणा जावा आणि सरळ धोपट राजमार्गावर राज रस्त्यावर माणसं माणुसकीच्या रस्त्यावर यावी याकरताचा हा भव्य कीर्तन महोत्सव. ही सगळी मंडळी आयोजन नियोजन प्रयोजन करतायत त्याची. आहो जाहो बोलती बिचारी खेड्यातली. शहरामध्ये हे प्रमाण फार कमी आहे रे. सरळ सरळ शहरातली पतिव्रता आपल्या नवऱ्याला हाक मारताना म्हणते, अरे सुधीर. दारापर्यंत गेलेला सुधीर तिथंच थांबवतो. अरे सुधीर, तुला अजिबात अक्कल नाही. दारात गेलेला सुद्या माघारी करतो म्हणतो, काय म्हणते स्वाती? मी तुला म्हणते तुला अजिबात अक्कल नाही. सुद्या माघारी येऊन म्हणतो, स्वाती तू म्हणते ते काही अंशी खरंच आहे यार. काय खरं आहे बाईला, ती काय म्हणली कळलं का तुला? खेड्यातली माझी बहीण असा आरतुर बोललेली दाखवा. किती पण वाईट असू द्या नवरा पातिव्रत्य जोपासते. खेड्यातली बाई नवरा तर कशी धरतील, बीड मध्ये राहणारी कशी धरती, सिटीतली कापूस वेचाय जाती खेड्यातली. तुरीच्या शेतात काम करते, शेरड्या कोंबड्या सगळं सगळं काम ते बिचारी करते. दिवसभर शेतात मर काम करते आणि नवरात्राचं उपवास एवढं कठीण करते खेड्यातली बाई बिचारी. एवढं काम धंदा करून करून सुद्धा एखादा कप चहा पिते नाही तर तशीच उपाशी झोपते ती नवरात्र धरणारी. बीड मधले पतिव्रतेचं काय सांगू. नवरा ऑफिसमध्ये कामाला, पोरगा कॉलेजला, मुलगी कॉलेजला आणि ही घरी फरशी धुवायला नुसती. टीव्ही बघतीन फरशी धुती, टीव्ही बघतीन, दुसरा उद्योगच नाही. आणि मग नवऱ्यानं घरी येताना विचार करायचं, माझ्या मिसेसचं नवरात्र आहे, अर्धा किलो खजूर. पप्या कॉलेजवरनं निघतानाच म्हणतो माझ्या मॉमचा उपवास आहे, त्यानं मॉमसाठी आणखीन किलोभर राजगिऱ्याचं लाडू. पिंकी डिप्लोमाला असती ती पिंकी माघारी तिकडून आणखीन येताना शेंगदाण्याची चिकीची 10 पाकिट, अर्धा किलो खजूर, अर्धा किलोभर राजगिऱ्याचं लाडू, 10-12 चिकीची पाकिट आणि हिनं घरात केलेला असतो साबुदाणा चिवडा. कचून खातीन काय तू नवरात्र धरती. खेड्यानं संस्कृती जोपास फार चांगली जोपास. तुकाराम महाराज म्हणतात पातिव्रतेची माती आहे रे भारत देशाची. वनवासाला निघाले प्रभू रामचंद्र. प्रभू रामरायांना वनवास मिळाला. प्रभू रामराय कौशल्य मातेच्या दर्शनाकरता गेले
आणि त्या कौशल्या मातेला माहित नव्हतं राम वनवासाला निघालाय. ती बिचारी कपाटातून कपडे काढायची, निळा अंगरखा डोळ्यासमोर धरायची आणि म्हणायची, राज्याभिषेक थोड्या वेळानं होणार, त्या वेळेला माझ्या राघवाच्या अंगावर हा निळा पोशाख किती शोभून दिसेल. रामांच्या डोळ्यात पाणी यायचं. कुठल्या तोंडानं या आईला सांगू, आई ग, या कपड्यांची मला गरज नाही, या पोशाखांची गरज नाही, मला आहे हा पोशाक उतरवून ठेवावा लागणार. मला वल्कल नेसून 14 वर्ष अनवानी पायानं वनवास मिळालेला आहे, तिकडं मला जायचं. ह्या पोशाखांची काय तू आणखी निवड करण्यात गुंतले. ती निळा अंगरखा तिनं टाकून दिला. 2 मिनिटात पुन्हा कपाट उघडलं, लाल अंगरखा काढला आणि मनाशीच मोठ्यानं बोलायची, निळा नको, हा लाल अंगरखा माझ्या रामाला किती शोभून दिसेल. रामांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, पाठीमागं उभं राहिले. तिनं लालही अंगरखा टाकून दिला, पिवळा धमक रंगाचा पिवळा अंगरखा घेतला. हा पिवळा अंगरखा रामाला चांगला दिसेल, पिवळाही टाकला. पुन्हा श्वेत रंगाचा म्हणजे पांढरा घेतला. अरे स्वच्छ कारभार करावा याकरता रामाच्या अंगावर स्वच्छ पांढरा शुभ्र अंगरखाच शोभून दिसेल असं म्हणताच रामांनी कडकडून पाठीमागून मिठी घातली. रामांना हुंदका अनावर झाला. राम रडायला लागलेले पाहतात त्या कौशल्या मातेनं बिचारी ऐसी कलवल्याची, तिनं रामाला पुढं घेतलं. रामाचे अश्रू बघताच ते वेड मन आहे आईचं, ते वेड मन बोलायला लागलं, रामा तू रडतोस, तू रडतो, बरोबर आहे रे, अयोध्येचा राजा तुला थोड्या वेळानं बनायचंय, त्याचा आनंद खूपच झाला म्हणून आनंदाचे अश्रू बाळा तुझ्या डोळ्यातून येत आहेत ना. आणखीनच अनावर झालं रामरायांना रडणं. रामराय धाडकन पायावर कोसळले, सांगतात, आई ग नाही, अयोध्येचा राजा नाही, मला वनाचा राजा बनवण्यात आलेला आहे. सगळा वृत्तांत सांगितला प्रभू रामरायांनी. आणि मग ती कठोर झाली आणि सांगितलं, जा, पितृवचनाचं पालन करण्याकरता जो राम अयोध्येला लात मारून 14 वर्ष वनवासात गेला, तो कौशल्याच्या पोटी जन्माला आला असं म्हणावं जगानं. याकरता तुला सांगते, जा, इथं एकच अयोध्या आहे, तुला 1000 अयोध्येचं सुख वनात मिळावं बाळा, माझा तुला आशीर्वाद आहे. आणि तेवढ्या सीता मातेचा प्रवेश तिथं झाला. सीता मातेला कळलं होतं माझा पती परमेश्वर वनवासाला निघालेला आहे. सीता माता गेली आणि खाली मान घालून उभा राहिली. आयुष्यात प्रभू रामराय, कौशल्या माता आणि दशरथ महाराज यांच्या पुढे त्या बिचारीनं कधी मान वर करून बोलली नाही. ही मर्यादा आहे सीतेची, त्रेतायुगातली. उभा राहिली खाली मान घालून. कौशल्या मातेनं ओळखलं, सीते तू का आलीस? सीता मातेनं सांगितलं, आई साहेब आज धाडस करते आणि वर मान करून बोलते मी. ठीक आहे, तू का आलीस? कदाचित तुझ्या कानावर आला असेल राम वनवासाला निघणार आहे, जाणार आहे, पण तुला आत्ताच सांगते तू काही बोलूच नकोस. तू बोलण्याच्या अगोदरच मी तुला सांगते, तुझी सासू आहे मी तुला सांगते, माझ्या बाळाला रामाला वनवास मिळालेला आहे. जाऊ दे 14 वर्ष काट्याकुट्यातून रामाला वनवास आला, पण तुला मी सोडणार नाही. कारण सीते, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे तुझ्या पायाचे तळवे कोमल आहेत. सीते, वनातून हिंडणं तुला बरं नाही दिसणार, तुला ते सहन नाही होणार. माझ्या लेकराला वनवासाला जाऊ दे अशी माता अमेरिका आणि रशियात दाखवा. माझ्या बाळाला त्रास होऊ दे. गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे तुझे तळवे कोमल आहेत, तुला काटे रुचतील, खडे रुचतील, जमीन चटके देईल तुझ्या पावलांना. सीते, मी तुला वनवासाला जाऊ देणार नाही, माझ्या लेकराला जाऊ दे. ज्या घरातली सासू आपल्या सुनेला अशी भाषा वापरते, तिच्या तब्येतीची आणि तिच्या सगळ्याच गोष्टीची काळजी घेते, त्या घराण्यातल्या लोकांनी रामायण आणि भागवत नाही ऐकलं तरी चालेल. सासून असं बोललं पाहिजे सुनेला, तुला त्रास होईल, जाऊ नको. आणि सीता सुद्धा म्हणायची, मी कधीतरीच असं वाटतं कुणीतरी बोलल्यावर की मी नांदायला आले. सुनयना माताच माझ्या डोळ्यासमोर कौशल्या माता म्हणून उभी आहे असं वाटतं. माझी आई आणि कौशल्या माता याच्यात फरकच वाटत नाही. सुनीनंही असं बोललं पाहिजे. किती एकोपा, किती गोड वातावरण आहे हो. अयोध्या आहे ना त्या घरात, रामराज्य याच्यापेक्षा काय वेगळं असतं. आणि रामकथा जी आहे ना, ती रामकथा परिवर्तनाची कथा आहे, ऐकून सोडून देऊ नका.
मांडीला मांडी लावून बसतेत भाऊ भाऊ रामायणात. आणि एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणतो, दादा काय सांगतेत महाराज, ऐकलं का? वनवासाला राम गेला पण तब्येतीनं भरत खराब झाला. काय बंधुप्रेम आहे दादा. त्या दादाने म्हणायचं, बरोबर आहे आपा. आणि दादा नापानी नालायकांनी रामायण ऐकायचं. आणि रामायणाचा काला झाला की दुसऱ्या दिवशी दादा नापाची बांधावून भांडण, कोर्टात केस. सांगणाराला आला ना फेस. परिवर्तन. सासू सुद्धा बघा, कौशल्य काय म्हणते या उदाहरणामध्ये. कौशल्या म्हणते, सीते तुला वनवासाचा त्रास होईल, उन्हावाऱ्याचा, पावसाचा, खड्याचा, काट्याचा, तू वनवासात जाऊ नकोस. सुनेच्या तब्येतीची एवढी काळजी सासू घेते, काय गोड बोलते. सीते तू जाऊ नको, तुला त्रास होईल. आपली म्हातारडी रामायणात ही ऐकते. आपल्या थिरडीनं हेच ऐकायचं आणि घरी गेल्यावर काय सुधारली म्हातारी. आपल्या सुनेला काय बोलावं तिनं. इथं रामायणात म्हणती शेजारणीला, बघा कशी बोलती कौशल्या. सुनाला बोलावं, असं बोलावं बया, असं गोड बोलावं. पण तू सुधारणा डंगरे. घरी गेली की सुनाला काय गोड बोलती माहितीये का, हे रांड कबरच्या करून दे, मी रामायणावरून कटोळून आले, तुझ्या तोंडावर वतलं पेट्रोल. तुझ्या ऐकणारणीच्या लाज वाटते का तुला बोलायला. हे सुनाला रांड म्हणते म्हणजे पोरग तुझं जागणार आहे. दाताचा तपास नाही, थोबाडात राहिला तरी बोलायची अक्कल नाही तुला आली. रामायणात ऐकते मग का सुधरत नाही. सुधारण्याची कथा, परिवर्तनाची कथा रामकथा आहे. सीता मातेने सांगितलं, आई साहेब मान वर करून बोलते, क्षमा करा, माझ्या कानावर आलं, माझा पती परमेश्वर वनवासाला जाणार आहे. ऐक सीते, वनवासाला राम जाणार आहे. रामाला कैकेयीनं वनवास दिलेला आहे, त्याला जाऊ दे, तू जायचं नाहीस. एकदाच सांगते. नाही आई साहेब, मला अडवू नका, मला अडवू नका, मला वनवासात जाऊ द्या. नाही जायचं, तुला वनवासच नाही. हो नाही, पण आई साहेब मी अर्धांगिनी आहे यांची. माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्या रक्तामध्ये मुरलेले आहेत. आणि रक्तामध्ये मुरलेला आई बापाच्या संस्काराचा स्थायी भाव मला सांगतोय, पती परमेश्वर वनासून काट्याकुट्यातून वनवासाला जर जाणार असेल 14 वर्ष, तर त्याच्या पत्नीनं रेशमाच्या गाद्यांवर लोळत राहणं योग्य आहे. नाही आई साहेब, मला आईनं, माझ्या आई वडिलांनी माझ्या जे संस्कार दिलेले त्याला मी जागी राहणार. तुमच्या पायाचं दर्शन घेते, मला कृपा करून अडवू नका, वनवासाला जाऊ द्या. माझा पती वनात हिंडता असताना मी रेशमाच्या गादीवर लोळले तर हे योग्य नाही होणार. आई साहेब मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. राम तेवढ्यात मध्ये बोलतात, सीते आई काय म्हणते ऐकते ना तू. आई काय म्हणते कळतं ना तुला. यायचं नाही तू वनवासाला, तुला काटे कुठे टोचतील, खडे तुझ्या पायात बोचतील. राम एवढे बोलल्याबरोबर सीतामाता खळखळून हसली. हो, राम म्हणतात एवढ्या गंभीर वातावरणात तू हसते, तुला वेड लागले. सीतामाता म्हणली वेड नाही, पण विनोद केल्यावर हसलंच पाहिजे ना. राम म्हणले मी विनोद केला. हो, फार मोठा विनोद केला प्रभू तुम्ही. राम म्हणतात मी विनोद कुठं केला. त्यावेळेला सीतामाता प्रभू रामरायांना म्हणजे तुम्ही काय बोलला आता. तू वनवासात येऊ नको, तुला काटे टोचतील, खडे बोचतील पायाला. हा विनोद नाही का झाला. राम म्हणतात विनोद कसा झाला, तुला काटे कुठे टोचतील ना. मोठ्यानं बोलू नका, हे जर लोकांनी ऐकलं तुमच्या नादाला कोणीच लागणार नाही. राम म्हणतात गिव्ह मी एक्सप्लेनेशन प्लीज. मला स्पष्टीकरण करून सांगशील का, मला नाही कळलं. सीतामातेनं कपाळाला हात लावला. काय हो विनोद करताना तुमची तुम्हालाच कळत नाही. मला काटे टोचतील, खडे बोचतील म्हणता. राम म्हणले हो. काय हो म्हणता, मी कुठं चालणार आहे. सीतामातेने विचारलं मी कुठं चालणार आहे. राम म्हणले कुठं म्हणजे. नाही नाही, मी कुठं चालणार. राम म्हणले तू माझ्या मागं चालणार. बरोबर आहे का नाही. बायकोनं कुठं चालाव. तिनं माग चाललं पाहिजे बाबा. बाया काय काय बावळाटवाणी करायला लागल्या. नवऱ्याला सांगतात मी पुढे चालली की राहिला तुम्ही मागच्या गाडीने. तू का माणसं मोजायला चालली का, बापाचं गटोड आहे का तुझ्या. त्याला नेन बरोबर. मागच्या गाडीने येईन मी पुढच्या गाडीने. काय सांगते पाहिजे बाबा.
नवऱ्याच्या माग चाला होती. रामांना सीता माता म्हणले मी कुठं चालणार आहे. राम म्हणले तू माझ्या माग चालणार आहे. मग सांगा देवा, मी जर तुमच्या माग चालणार आहे तर तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म आहात. तुमच्या माग जो लागतो, तुमच्या माग जो येतो, त्याला तुम्ही दुःख, काटे, कुटे, खडे माग शिल्लक ठेवता काय? देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. विठाला 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 सीता मातेने सांगितलं तुमची असं आहे, मेजॉरिटी इज लॉ. तुम्ही दोघांनी मी एकटी आहे एवढंही म्हणून जर तुम्ही वनवासाला जाण्यापासून मला परावृत्त केलं करत असाल, अडवत असाल, जाऊ देत नसाल तर ऐका, शरयू नदीपर्यंत प्रभू रामरायांना वनवासाला जाताना पोचवायला आलेली सीता तिथपर्यंत जिवंत असेल. पण रामराय शरयू नदी ओलांडून जेव्हा परत जातील, अयोध्येवासी सगळे परत येतील, पण परत येण्याकरता या सीतेच्या देहात आत्मा नावाचं पाखरू उरलेलंच नसणार. कौशल्य मातेने सांगितलं जा बाई जा. मग सीता माता म्हणते, दोघांचं दर्शन घेतलं, सीतेनं हात वर करून एक वाक्य बोलले, गोड वाक्य आहे. सीता माता म्हणली आई साहेब, उगाच तुमच्या तोंडाला तोंड देत बसायला वेळ नाही. तोंडाला तोंड देत तरी मी कधी बसेन, का बसू, मी स्नुषा आहे, तुमची सून आहे. पण एक सांगू, वनवासाला पती देव जाणार, मी रेशमाच्या गाद्यावर लोळणं बरं नाही दिसणार. आणि त्याही पेक्षा पुढे सांगू, या नंतर माझ्या नंतर या भारतीय आर्यवर्तामध्ये, या भारतीय मातीमध्ये जन्माला येणाऱ्या माझ्या नंतरच्या सर्व आया बहिणींना पतिव्रता धर्म काय असतो याची शिकवण मिळावी म्हणून ही सीता वनवासाला निघालेली आहे. हे पातिव्रत्य या भारताच्या मातीतलं किती सांगू तुम्हाला. तुकाराम महाराजांना लोक म्हणले पक्क कळलं बा. गावलं कुठं म्हणजे आता काय सांगू, तुम्हीच पुन्हा म्हणचाल. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर बाय चोगदंड साहेब. वाया तिकडून पार्सल गावलंय बरं काही, लक्षात ठेव. पातिव्रत्याचं उदाहरण चांगलं कळलं बाबा महाराज. आणखी काय उदाहरण द्याल का? महाराज म्हणतात उदाहरण बिलकुल बोलायचं नाही, 11 वाजल्या. लोक म्हणले एवढा भाव का खाता, पण 5 मिनिट आहे का नाही अजून. नका लय मोठं उदाहरण देत बसून, पण कानावर नंतर जाऊ द्या ना. का भाव खाता? महाराज म्हणतात कानावर जाऊ द्या, घ्या कानावर. सर्व भावे लोभ्या नारायण सर्व भावे लोभ्या आवडे नारायण
16व्या प्रथम चरणामध्ये उदाहरण देतात महाराज. आवडनिष्ठ सद्भाव अनुसरण भाव इतका जोपासला आम्ही की पतिव्रतेला जसा पतिप्रिय तसा आम्हाला नारायण प्रिय. दुसऱ्या उदाहरणात महाराज आपल्या जीवनाशी निगडीत असणारं उदाहरण देतात की महाराज म्हणतात धनप्रिय एखादा मनुष्य जसा असतो त्याला लोभी म्हणतात. लोभ्याची व्याख्या काय? आर्थिक धनाचा हव्यास ज्याला त्याला म्हणतात लोभी. लोभी मनुष्य एखादा. त्या लोभी मनुष्याला काय सांगावं? तू का म्हणे धनासाठी देती प्राण. तो लोभी एवढा धनलोभी असतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याचे 14.5 कोटी बँकेत आहेत. 14.5 कोटी बँकेत आहेत एखाद्याचे. आता 14.5 कोटी बँकेत आहेत पण बीडच्या स्टँड मधनं बाहेर निघाल आपलं आणि येत होतं जालना रस्त्याने साईड पट्टीनं आपलं पोपाट्याच्या त्या आणि 14.5 कोटी बँकेत आहेत पण ते साईड पट्टीनं रस्त्याचं येताना 8 आण्याचं नाणं मातीत पडलेलं दिसलं. 14.5 कोटीची आहे तुझ्या नावावर संपत्ती बँकेत म्हणले. आता 8 आण्यासाठी कशाला वागतो हलकटा? पण तो हलकट, तो लोभी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन नियमाप्रमाणे वागतो. 8 आणे उचलतो, फुंकतो, खिशात घालतो, घर गाठतो. 14.5 कोटीची इस्टेट आहे येड्या. का भिकारपणा केला? का वाकलास? तुकाराम महाराज म्हणतात तो नाही वाकला, ज्यानं त्याला वाकवला त्याला बोलतात, त्याला म्हणतात लोभ. लोभ इतका असतो लोभ्याला नाही सुटत धन. आता हे जे कुटुंबीय आहेत ना, खटोड कुटुंबीय, मानना पडेगा इन लोगों को. जोडून या धन उत्तम व्यवहारे. कोट्यावधीची संपत्ती कमवत असतील पण विनियोग कसा करावा या लोकांच्याकडनं शिकलं पाहिजे. एवढा मोठा खर्च प्रतिवर्षी करतात. आणि मगाच्या कीर्तनामध्ये थोडस आम्ही नुकतंच पोचलो होतो. जोगदन साहेबांच्या घरामध्ये आम्ही पाहत होतो. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. नारायणाचं स्मरण. अन्नदाते मिळतील, वस्त्रदाते मिळतील, शिक्षणदाते मिळतील, द्रव्यदाते मिळतील, पण नारायणाचं स्मरण करून जो देतो तो सर्वात मोठा दाता असतो. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. या खडोळ कुटुंबियांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे बाबा. व्यवहाराच्या दृष्टीने तुम्ही धन कमवत असाल पण विनियोग कसा करावा जगाला अक्कल शिकवताय तुम्ही. थोडक्यात लोभी मनुष्य, लोभामुळे तो वागतो. लोभी मनुष्य सुटत नाही सुटत लवकर. मी माझ्याकडं मला 3 मोबाईल वापरावे लागतात पण सहसा जास्त करून माझे ते बंदच असतात. बरीच लोक बोंबलतात. तारखा घेतल्यावर डायरीला मोबाईल असतो, आदल्या दिवशी फोन होतो किंवा प्रवासात त्या दिवशी होतो, पुन्हा मग लय कटकट करायला लागले मी आपला सरळ बंद करून गाडीत फेकून देतो मोबाईल. बरीच लोक माझ्या नावाने ओरडतात तुमचा मोबाईल सारखा बंदच असतो. मी त्यांना एकच उत्तर देतो, तो मोबाईल मी माझ्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही बोंबलायचं कारणच नाही. तुमचा बंद असतो म्हणजे माझा आहे ना तो, तू कोण बोलणार? आणि इतकी प्रिय वस्तू आहे बाबा. बायको तरी घरी असते पण ही वस्तू खिशात. सगळ्यात प्रिय काय असेल तर सध्या मोबाईल सगळ्यात प्रिय वस्तू आहे. असू जाऊ द्या, सुटत नाही. वल्लभाचार्यांनी एका जणाला दारात न जाता जाता त्याच्याकडे बघितलं, त्यानं राम राम केला. वल्लभाचार्य म्हणले राम राम काय करतो निर्लज्जा नालायका, कोट्यवधीची संपत्ती कमावली, एक पैशाचा दान धर्म केलास का आजपर्यंत? म्हणलं नाही राव. नरकाला जाशील. ओ म्हणला कुठनं गाठ पडली या बाबाची. आणि वल्लभाचार्य देवतुल्य माणूस, ईश्वर तुल्य माणूस वल्लभाचार्य. म्हणलं हे बोलतय ते खरं होणार. हे वल्लभाचार्य आहे का पांढरप्रियवाला आहे का? पाया पडायला राव मला मग नरकाला जायचं. सप्त्याला कुठल्या देणगी दिली ती का? नाही दिली.
गावात मंदिर बांधत होते, त्या मंदिराला कधी देणगी दिली? अजिबात नाही. वारकऱ्याला पंगत नाही. गरीबाच्या पोराला शाळेला पुस्तकाला पैसा नाही ना म्हणला. पैसा जोना नाही आपण म्हणला आजपर्यंत. वय किती आहे तुझं? 54 वर्षाचा टोनगा झाला, एक पैसा सुद्धा देऊन दान धर्माला नाही दिला. म्हणला नाही दिला म्हणूनच नरकाला जाणार. म्हणला तेच बोलतोय मी आता. नरकाला जायचं नाही, काय करू आता? दान धर्म कर. मग इथनं पुढे केला तर चालतो का? चालतो ना. मग निघा म्हणला तुम्ही, आता मी दान धर्म करतो, मला नरकाला जायचं नाही. मग वल्लभाचार्य निघून गेले. सुटतंय कुठं? सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. पदर्थ नाही बोलत. घरी आला, विचार करायला लागला, दान काय करावं. आयुष्यभर केलेलं नव्हतं, तिजोऱ्या गच भरलेले, पण दान काय करावं, दान काय करावं, दान काय करावं, दान काय करावं याच्यावर 8 दिवस विचार केला. 8 दिवसानं गावातला माणूस एक अटॅकच्या झटक्यानं मेला. ह्यानं छातीवर दाब आला. ह्याच्या आधी म्हणला अजून तर दान केलंच नाही. दान नाही केलं तर नरकाला जाणार, वल्लभाचार्यांनी सांगितलं. आणि मी 8 दिवस गाढवपणा केला, विचारच करण्यात घालवलं. झटका मला बी 8 दिवसात आला असतात तर नाही. म्हणलं आता टाइम नको घालवायला. घडोघडी काळ वाट याची पाहे, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. बरीच प्रमाण आठवले त्याला. उठला, तिजोरी उघडली, काय दान करावं, गच तिजोरी भरली. आयुष्यातलं पहिलं दान. हाताला थरकाप सुटला. काय दान करू, काय दान करू, काय दान करू. घसा कोरडा पडला. 2 तासांनी खूप जड अंतकरणानं त्यानं त्या तिजोरीतून 1 रुपया काढला. आयुष्यातलं पहिलं दान, 1 रुपया. तिजोरी लावून टाकली, रुपया हातात घेतला. त्या रुपयाकडे बघायचा आणि म्हणायचा, जाणार तू, मला नरकाला जावं लागणार, तू जर नाही गेला तर, त्यामुळे तुला जावं लागणार. वल्लभाचार्यांनी सांगितलं. मग आपल्या खिशात रुपया घातला, घराचं दार वगैरे लावलं. आणि कुठं रुपया व्हावा. त्याच्या गावातला मारुती जरा प्रसिद्ध होता. 5-25 गावातली लोक, श्रावणाच्या शेवटचा शनिवार होता, माणसं तिथं पाया पडायला गर्दी करायची. रुपया खिशात घातलेला आला, तड 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 त्या मारुतीरायाच्या मंदिराजवळ 150-200 माणसांची बारी लागलेली, रांग लागली दर्शनाला. म्हणलं बारीच बरीच आहे. खिशात हात घातला, रुपया काढला, बारीला लागला. माणसाची रांगच रांग लागलेली. रुपयाकडे पुन्हा बघायचा, जाणार तू, जाणार. मोठीत रुपया तसा धरला, हात मागं बांधला. उगाच इकडे पिपळ्या झाडाकडे बघ, वडाच्या झाडाकडे बघ, इकडं तिकडं बघ, शिखराकडेच बघ. पुढं चालत राहायचा, नंबर आला की पुढं चालायचा, नंबर आला की पुढं चालायचा. 1.5 तासानं त्याचा नंबर आला. गाभाऱ्यात गेला, रुपया मुठीत धरलेला. आता मारुतीच्या पुढं जाऊन उभा राहिला. एक हातात रुपया असल्यामुळे एकाच हातानं पाया पडला असं करून मारुतीला. तो रुपया होता ना हातात मुठीत धरलेला असा. आता 1.5 तासापूर्वी मुठीत रुपया धरलाय, हात मागं बांधून ठेवला होता. आता मूठ उघडली त्यानं, रुपया झालता ओला. घाम आला, हाताला घाम आला, रुपया झाला ओला. पाणी सगळ्या मुठीचं झालतं. रुपयावर पाणी साठलेलं होतं, थेंब आणखीन पाण्याचे साठलेले होते. रुपया ओला झालेला त्यानं जसा पाहिला तसं रुपयाकडे बघून म्हणला, रडतो तू? तुला नाही जावं वाटत? तुला पण वाईट वाटतं का? तुझी तब्येत नाही बरी? पण तब्येत नसली बरी तरी जर मी तुला जर वाहिलं तरी ही गोष्ट नाही बरी. चल आपल्या घरी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. लोभ्याला लोभ धनाचा, पण आम्हाला लोभ देवाच्या नामाचा. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. ज्ञानेश्वर. वारकरी सांप्रदायिक कीर्तन आहे ना हे शेवटचं, म्हणजे शेवटचा खेळ वारकरी संप्रदायाचा असतो रोज.
आधी आधी वेगळी कीर्तनं, मध्ये व्याख्यानं. सांप्रदायिक कीर्तनाचा नियम जय विठ्ठल झाल्यावर उठायचा. हा, करता नाही येतला का, पण करते ते तरी इमानदारी करा ना. आता जय विठ्ठल होऊन सूचना देस्तोर जर कोणी उठला आणि जर तो घरी गेला आणि जर उद्या त्याच्या दारात एवढीच गर्दी झाली तर आपली जबाबदारी ना बा. दाखवा उठून आता बा. माइंड कॉन्सन्ट्रेशनचा भाग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मनाची एकविधता साधली तर वरच्या दोन्ही गोष्टी होतील बाबा. मन एकविध करावं लागतं म्हणजे माइंड कॉन्सन्ट्रेशन. मन एकविध करायला काय करायला लागेल महाराज? महाराज म्हणतात, मन एकविध करायला वेगळं काही करावं लागत नाही. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टयाचे जे 4 विषय आहेत त्यातल्या बुद्धीला सांगायचं, ते कामाला झुंपायचं तिघाला, एकटं राखायचं मनाला. ते एकटं पडलं का चुळबुळच करत नाही, आपोआप एकविध होतं. आणि ते एकदा का एकविध झालं की विठ्ठला वाचूनी नेणे दुजे. मग एकविध मन करायला काय केलं पाहिजे? बुद्धीला कामाला झुंपायचं, चित्ताला कामाला लावायचं, अहंकाराचं काम करून टाकायचं, राहिलं मन. बुद्धीला काय कामाला लावायचं? महाराज म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही, असं बुद्धीला कामाला झुंपाय. चित्ताचं काय करायचं? चित्ताला सांगायचं, जगाच्या बाजारात विचलित होण्याकरता बोंबलत हिंडू नको, तू देवाच्या पायाचं चिंतन कर. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे. देवाला सांगायचं, आता मग जायचं घरी तुझे पाय चित्ती दे. चित्ताला पायाचं चिंतन करायला जडवून टाकायचा. राहिला कोण? अहंकार, तो देवालाच वाहून टाकायचा. अहंकाराचं काम झालं, बुद्धीचं काम झालं, त्या चित्ताचं काम झालं. या तिघांना कामाला जुंपलं की चौथं असणारं मन आपोआप एकविध होतं. आणि ते एकदा एका एकविध झालं की तुका म्हणे, एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेणे दुजे. तुकाराम 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 ऐका, या कार्यक्रमाकरता या कटोड कुटुंबियांच्याकडं येता येतं. मला वाटतं बऱ्हाणपूरला जो मोठा कार्यक्रम वैयक्तिक स्वरूपाचा झाला, मी त्यावेळेला अगदी चाट पडलो. एक वैयक्तिक माणसाने एवढा मोठा भागवत, वडिलांची इच्छा, मोठा कार्यक्रम तो. त्या काल्याच्या कीर्तनाला तो येता येता आदरणीय जोगदंड साहेबांच्या बरोबर येता येताना कठोड कुटुंबियांच्याकडे गेलो होतो. त्याच वेळेला तारीख घेतली गेली होती. त्यानंतर फोन झाले आणि जोगदंड साहेबांच्यामुळं मला ही सेवा आणखीन मिळाली. मी त्यांच्याबरोबर आपणा सर्वांचे कठोड कुटुंबियांचे आभार मानतो. याही ठिकाणी आज आदरणीय जगदळे महाराजांचा परिचय झाला. पारमार्थिक स्वरूपाच्या किंबहुना भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं भव्य दिव्य अग्निदिव्य त्यांनी मोठं पार पेरलेलं आहे. अग्निदिव्य त्याकरता ते करतायत, झटतायत. 5-10 मिनिटामध्ये जोगदंड साहेबांच्याकडून त्यांची माहिती मिळाली आश्रमाच्या विषयीची, मुलांच्या विषयीची. महाराज जाधव महाराज, बरोबर आहे का नाव? अगदी परिचयच नाही पण मी आपला अंदाज म्हणतो. जाधव मोठा माणूस, मोठ्याच कार्यक्रमाला दिसतात हे लोक. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य जगदाळे महाराजांचे संस्थेतले विद्यार्थी. नाउडेज नीड्स ऑफ यंग जीज टू बी कंट्रेंड ऑल्सो एज लाईक अ परमार्थ. जशी देशाला तरुणांची गरज आहे असं नेत्यांचं मत आहे, तसंच आमचं मत आहे की परमार्थाला सुद्धा तरुणांचीच गरज आहे. दिसना कळना चालना बोलना, आता मला तुमच्या संग देवळात नेता का? तुला पोलात घालायचं आहे का? हा, नवगण राजुरी पर्यंत तमाशे बघितलं रास्तार सायकली तकटून पूर्वी. आता म्हणतो वेरथेरड्या देवळाकडे नेता, तुला कशाला बोलता याला आणायचा? त्या खोक्यापाशी बसवा म्हणतो, खोक्यापाशी मला ऐकायला येईल. कानात जांभळीच्या खोटे ठोकावं तुझ्या, कशाला पाहिजे खोकड्यापाशी तुला? वैर जाळायचा खोकड्यावर. आणि पुढाऱ्याने बी आपल्या निवडणुकी आलं की तेवढं तरुणांना वापरायचं. तर बंधू आणि भगिनीनो, देशाला तरुणांची गरज आहे, मग आम्हाला म्हाताऱ्यांची आहे का? घ्या पोरं सारी, चारा वडा पाहून घ्या प्रचाराला बोंबलो तुमच्याकडे वापरून.
आमच्याकडे येऊ दे ना तरणा भाग्यवंत नटे. जगदाळे महाराजांच्या संस्थेतली ही मुलं बघितल्यावर काय वाटतंय? गावरान बोलू का शेतकऱ्याच्या भाषेत? हे मुलं आहेत ना, याला आम्ही म्हणतो वापस्याव पेरलेलं वावर. मागास उपयोगच नाही. साठीला माळ घातली आणि सतरीला आळंदी केली. कशाला झक मारली तो आता थोड्यासाठी? किती सप्ते उलतावले तो आतापर्यंत येड्या. टाळ वाजला तर पोटसूळ उठत होता तुझा. आता माळा घातल्या आणि आळंदी निघाला अर्ध्या तिकिटावर. आहे बघा शेतकऱ्याची भाषा काय आपली. मागास पेरलेल्याच बाटूक सुद्धा नीट व्हायला का काय करता मागासाला त्या. हे आगापाय वापसेवच आहे. हे वापसेव पेरलं. ज्ञानेश्वरी माहीत झाली, गाथा माहीत झाली, नाद कानात घुमला, स्वर कानात रुजला. हे वापस्यावर पेरलं संतांचे विचार. यातलं एकही कार्ट आयुष्यात ढाब्यावर नाही सापडणार. पण संस्कार पेरले त्यांना धन्यवाद देतो. आणि गोड चाल मला मुलांची ऐकायची तेवढी विनंती करतो. 5 मिनिटं अजिबात कुणी हलायचं नाही. आसाराम साबळे आणि संतोष वनवे. तुका म्हणे एकविध झाले मन. श्रीराम माझं आहे का? हे बी पाहिजे. तुका म्हणे एकविध झाले मन. हॅलो तुका म्हणे एकविध झाले मन. तुका म्हणे विध 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 झाले मन. विठ्ठला वाचून तुझे झाले मन. विठ्ठला वाचून नेले तुझे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. विठ्ठला वाचून नेले तुझे. विठ्ठला वाचून नेले तुझे. सर्व भावे लोभे आवडे हे धन. सर्व भावे लोभे आवडे हे धन. आम्हा नारायण तैसा परी. आम्हा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. नारायण तैसा परी. आम्हा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. सर्व भावे लोभ्या
धन्यवाद. संत विचारांचा मागोवा घेतल्याशिवाय जीवन सुसह्य होणार नाही. सूर्यप्रकाश इतकी सत्य घटना असल्याचा परिणाम संतांच्या विचारांचा मेळ जीवनाशी घालण्यात दिलेला आपला त्यातला जो वेळ आहे, त्याकरता चाललेला हा जो खेळ आहे तो अद्वितीय आहे. हा करण्याकरता त्यांना पाठीशी असणारी ही अशी पारमार्थिक क्षेत्रातली जोगदंड साहेबांच्या सारखी, जगदेव महाराजांसारखी, जाधव महाराजांसारखी, संस्थेचे विद्यार्थ्यांसारखी आणि आदरणीय रामदासी बाबांच्या सारखी ही जी मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून हे कार्य आणखीन फार मोठ्या आणखीन नेटानं जोमानं पंचकृषीतली हरिभक्तीपरायण मंडळी, गायक, वादक जे आहेत त्या सर्वांचंच कृतज्ञतापूर्वक अंतकरणानं दर्शन घेऊन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. मोरे रे कोरे वेडे वाकुडे करा क्षमा पराज महाराज नाही उच्चारला अधिकार व्यापुला करा. धन्यवाद. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा